परभणी तालुक्यातील दैठणा व इंदेवाडी परिसरामध्ये वन्य प्राण्यांमुळे हळदी, ज्वारी आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांनी या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. हरिण, डुक्कर, नीलगाई अशा मोकाट जनावरांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नमस्कार, मी भगवान कचवे, दैठणा इंदेवाडी शिवारातील माझी गट नंबर 122 गट नंबरमध्ये माझं 1.5 ते 2 एकर ज्वारीचं वन्य प्राण्यांनी नुकसान केलं. त्याच्यामध्ये जानी जनावरे, हरिण, रानडुकर यांनी पूर्ण माझ्या ज्वारीचं नुकसान करून टाकलेलं आहे. तरी बी वन विभागाने ह्याची दखल घेऊन शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळावं, जेणेकरून असं नुकसान होणार नाही. जवळपास 150 ते 200 जाने जनावरं इथं आहेत. वन विभागानं ह्याची दखल घ्यायला पाहिजे. आणि हे माझं 1.5 एकर ज्वारीचं क्षेत्र आहे. पूर्ण इथं माझं नुकसान करून टाकलेलं आहे. खारासुद्धा म्हणजे काही राहिलेलं नाही. जिथं माझे 15 कट्टे मला ज्वारी होत होती, आज इथं 2 कट्टेसुद्धा ज्वारी होणार नाही. सापडून मला मकच म्हणजे ते धाट शोधावं लागत आहे. पहा तुम्ही, इथं मी दाखवत आहे, इथं काही राहिलेलं नाही. पूर्ण नुकसान झालेलं आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त शासनाने बंदोबस्त करावा ही कळकळीची विनंती आहे. प्रतिनिधी मुंजा लाड, DLP न्यूज, दैठणा.